महायुतीचं टार्गेट आहे कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत भेटून विजय शिवतारे आता एकदा पुण्यात आलेले आहेत। बापू, काय भेट झाली नेमकी? मुंबईत तुम्ही होतात, अनेक तास ही चर्चा झाली, काय नेमकं मुख्यमंत्र्यांची? नाही, मुख्यमंत्र्यांना मी ग्राउंड रियालिटी, जमिनी स्तरावर मतदारांची मानसिकता काय आहे। 40-45 वर्ष आम्ही पुन्हा 2 पिढ्या पवारांनाच मतदान करत येतोय। त्याच्या बदल्यामध्ये बारामती शहर सोडून बारामतीच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा 2-2.5 लाख लोकांना आजही प्यायला पाणी नाही बारामती तालुक्यात। आणि त्यामुळे 15 दिवसापूर्वी झालेलं उपोषण, लोकांची मानसिकता, एका महिलेने सुप्रिया सुळेंना भर सभेमध्ये विचारलेले प्रश्न, त्याच्या क्लिप्स, ह्या बारीक सारीक गोष्टी ह्या मुख्यमंत्र्यांना मी अवगत केल्या। महायुतीचं टार्गेट आहे कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायची। आणि मग बारामती जिंकायची असेल तर सगळ्या महाराष्ट्रभर वेगवेगळे रिपोर्ट्स घेऊन मेरिट जिथे आहे, कोण जिंकू शकते, अशा पद्धतीचा विचार करून काम करावं, असं जे काय बेसिक निर्णय झालेला आहे त्या निर्णयाला अनुसंगून काय परिस्थिती आहे याची जाणीव मी त्यांना करून दिली। जोपर्यंत माझी उडी नव्हती याच्यामध्ये तोपर्यंत ननन भाऊजाई हाच प्रकार चालू होता। लोकांना ऑप्शन नव्हता। पवारांच्या विरोधात असणारं जवळजवळ 45-48% मतदारसंघातलं त्या मतदार संभ्रमित होते, कोणाला मतदान करायचं, कोणाला केलं तरी परत आपल्या बोकांडी तेच बसणार आहेत। आणि म्हणून जेव्हा मी आलो त्याच्यानंतर ज्या डेव्हलपमेंट झाल्या आहेत त्या डेव्हलपमेंटनुसार पोलिसचे रिपोर्ट घ्यावेत, वेगवेगळे सर्वे करावेत आणि त्याच्यामधून खरी परिस्थिती काय आहे, मानसिकता लोकांची काय आहे, मतदारांची मानसिकता काय, त्याचा अंदाज घेऊन आपण निर्णय घ्या, ही विनंती। बापू, तुम्ही एक खूप चांगला आता मुद्दा मांडलात की बारामती शहर फक्त बारामती लोकसभा मतदारसंघात येत नाही, पुरंदर असेल, इतर तालुके आहेत, तिथे विकास झालाच नाही का? 5 बाकीचे विधानसभा मतदारसंघ, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला, भोर, हे तर आहेत तिथे दुर्लक्षितच आहेत। एखादा एकही प्रोजेक्ट आम्हाला कोणी दाखव। मेडिकल कॉलेज बारामतीत, वुमन्स हॉस्पिटल बारामतीत, मोठमोठे ग्रामीण रुग्णालय बारामतीत, मोठमोठ्या इमारती, प्रशासकीय इमारती बारामतीत, मोठे कोर्टाच्या इमारती बारामतीत, सगळ्या गव्हर्नमेंटचे मोठे रेस्ट हाऊस बारामतीत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे बारामतीत, बारामती शहर आणि त्याच्या आजूबाजूला बारामती तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील सुपे परगण्याला आपण जाऊन जर पाहिलं तर पियाला पाणी आज नाहीये। आपण सर्वांनी पाहिलं असेल की उपोषण झालं 15-20 महिन्याभरापूर्वी आणि एका वरिष्ठ मातेने सुप्रिया सुळेंना काय सुनावलं अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलं। 15 वर्ष तुम्हाला आम्ही मतं देतोय, पाणी प्यायला नाही, आम्हाला सिंचनाला पाणी नाही, कधी पाणी देणार? 15 वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, आता आम्ही तुम्हाला फसवलं तर काय होईल? अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले। बापू, तुम्ही नमोविचार मंच सुरू केला, तुम्ही म्हणजे नमोविचार मंच वयात तुम्ही उभं राहणार होतात। बारामती लोकसभा मतदारसंघात तुम्ही एक मोठा ऑप्शन तयार होतोय असं दिसत होतं। मात्र आता मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतल्यानंतर या संदर्भात, या जागेच्या संदर्भात काही चर्चा झाली? ते त्यांनी निर्णय घ्यायचे असतात। ग्राउंड रियालिटी काय हे मी त्यांना सांगितलं। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी ते बोलतील। आणखी काही रिपोर्ट, अजून वेळ आहे 5-10 दिवस, याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट होतात, लोकांची काय मानसिकता आहे, त्याचे रिपोर्ट त्यांनी घ्यावेत। आणि आपलं जे इप्सित आहे ना ते जर साध्य करायचं असेल तर काय करायला हवं याचा विचार करावा असं मी त्यांना सांगितलं। बापू, पुण्यात एक घरकुल लॉन्चला एक बैठक झाली होती महायुतीची, तेव्हा तुम्ही देखील आला होता आणि तुम्ही म्हणाला होतात की अजित पवार जर तिथे उभं राहत असतील, त्यांची बायको पत्नी जेव्हा नाही माध्यमांशी जेव्हा बोलताना तुम्ही म्हणला होतात की महायुतीला आम्ही पाठिंबा देऊ, म्हणजे तुम्ही वैयक्तिकरित्या पाठिंबा देणार। तोपर्यंत माहित नव्हतं ना उमेदवार कोण आहे काय। आता माझ्याच सौभाग्यवतीला मतं द्या असं जर बोलायला लागलं, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन समाजात काही नाही, का मतं द्यायची? बापू, काय नेमकं असं होतं की तुमच्यात आणि अजित पवारांमध्ये अनेक वर्षांपासून हे जे काय म्हणतात त्याला एक समीकरण आहे, का नाही ते एकत्र येते? तुम्ही आता पाहिलंय 2019च्या निवडणुकीमध्ये मी प्रचंड आजारी होतो, 9 स्टेंट टाकल्या होत्या, मला चालता येत नव्हतं, मी कार्डियक ॲम्ब्युलन्समधून प्रचार करत असताना मरायला लागलेला आहे, तर कशाला निवडणूक लढवता? इतकी निर्भसना, इतक्या खालच्या थराची वैयक्तिक लेवलची टीका लोकांना सहन झालेली नव्हती। 6 पार्ट्या एकत्र केला, आपलं राष्ट्रवादीची सीट काँग्रेसला सोडलं, ते होऊ दिली नाही, खाली
शहरातली जी गावं आली होती तिथे इलेक्शन 10 दिवस अगोदर तिथे त्यांनी घात केला, कपट कारस्थान केलं. हे सगळं करून केलेलं जे काम होतं आणि तू कसा निवडून येतोस अख्ख्या महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाले. वैयक्तिक लेवलला यायचं काय कारण आहे? काय कारण आहे? मी पार्थ पवारांच्या विरोधात प्रचार केला होता, माझं कर्तव्य म्हणून मला सांगितलं, ते पक्षाचं कर, वैयक्तिक लेवलला नव्हतं. या पद्धतीने आणि आताही कोल्हेला म्हणतायत पाडून टाकेल तुला, ही मस्ती आहे ना. शेवटचा प्रश्न बाबू, महायुतीत आता निर्णय जो होईल तो होईल, पण आता जर अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांना जर तिकीट जाहीर झालं, तुम्ही वैयक्तिकरित्या तिथे प्रचार कराल? अरे मी लढणार आहे तर प्रचार कसा करेल? मी माझा प्रचार करेल. बरं, आपण बघितलं तर मी कोणालाही प्रचाराला पाठिंबा देणार नाही, मीच तिथे लढणार आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती शिवतारेंनी दिल्यानंतर आता महायुती नेमका बारामतीच्या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन आदर्श खटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.